नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजची रेसिपी आहे कढी भजे। तर चला बनवायला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। इथे मी दही घेतले आणि 2 चम्मच बेसन पीठ घेणार आहोत। असं मिक्स करून घ्यायचे। याच्यात गाठी नाही राहिल्या पाहिजे, छान मिक्स करायचे। दही एकदम ताकासारखं झालं पाहिजे आपलं, असं छान असं फेटून घेणार आहोत। याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ। हे मिश्रण मिक्सरमध्ये काढलं तरी चालतं, ते पण छान मिक्स होतं। आता हे छान असं मिक्स झाले, अजिबात गाठी नाही राहिले याच्यामध्ये। आता हे असंच ठेवू आपण आणि वाटण काढून घेऊ कढीसाठी। मी हिरवी मिरची, लसूण आणि थोडेसे शेंगदाणे घेतले। छान असं ते वाटण तयार झाले। जास्त बारीक नाही करायचे, जास्त जाड पण नाही ठेवायचे, असं वाटण करून घ्यायचं आहे। गॅसवरती मी पातेलं ठेवले, त्यामध्ये तेल टाकले मी। तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घालून घेऊ। मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये जिरे घालून घेणार आहोत। यामध्ये थोडा लसूण छान असा लाल होऊन द्यायचा। कढीपत्ता घालून घ्यायचा, त्यानंतर थोडंसं हिंग, थोडी हळद घालून घेऊ। त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते असं मिक्स करू। आता हे छान असं परतून झाल्यानंतर आपण दही आणि बेसन पीठ मिक्स केलं ते टाकून घेणार आहोत। पाणी तुम्हाला लागेल तसं, पातळ कढी करायची असेल तो पाणी घालू शकता, पण कढी पातळच छान लागते, थोडीशी पातळच करायची। आता कोथिंबीर टाकून घेऊ थोडीशी। पहा इथं छान अशी कढी झाली, अजिबात फुटलेली नाही आहे कढी। त्याच्यानंतर सर्वात शेवटी मीठ घालायचं आहे। मीठ आधी घातलं तर कढी फुटते, त्याच्यामुळे मी सर्वात शेवटी मीठ घालते। आता 5-1 मिनिट आपण कढी उकळून घेणार आहोत, अजिबात फुटणार नाही। आणि कढी म्हटलं का भजे तर आलेच पाहिजे, तर आपण भज्याची तयारी करूया। काढण्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतले, थोडंसं मीठ आणि थोडंसं ओवा घालायचं, थोडी हळद घालून घेऊ आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं। थोडं पाणी टाकून मिक्स करू, जास्त पातळ नाही, घट्टच ठेवायचं। हे छान असं बॅटर तयार आहे। ते 5-1 मिनिट असंच आपण मिक्स करून घेणार, म्हणजे भजे छान फुगतात। याच्यामध्ये मी सोडा नाही घालणार। कढईमध्ये मी आता तेल तापवायला ठेवले, तेल छान असं तापून द्यायचे आणि आता भजे सोडून घेणार आहोत। छान असे छोटे छोटे भजे काढायचे। कमी गॅसवरती हे भजे तळून घ्यायचे, म्हणजे आतून बी छान तळतात। कमीच गॅस ठेवायचा आहे आणि छान असे तळून घ्यायचे। भजे आपले आता तयार झालेत, आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊन असे सर्व भजे काढून घेणार। भजे आपले बनवून तयार झालेत। आता हे कढीमध्ये आपण घालून घेऊया। कढीचा गॅस बंद करायचा आहे आपल्याला, त्यानंतरच हे भजे घालून घ्यायचे आहे। आता हे याच्यामध्ये मिक्स करायचे आणि झाकण ठेवून द्यायचे। इथे आपले कढी भजे बनवून तयार आहे। भजे पण याच्यामध्ये छान असे फुगले आहेत। तर रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे रेसिपी।